हाय हॅलो नमस्कार. उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवत आहोत व्हाईट मटन कोरमा. बघूनच तोंडाला पाणी आलं ना. मग चला कसं बनवायचं ते बघूया. इथे मी 350 ग्रॅम मटन घेतलेलं आहे. त्यासाठी आपल्याला अर्धा कप दही लागणार आहे. एक मोठा चमचा तूप घेऊया. एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ. हे सगळं मटणाला व्यवस्थित लावून आपण मॅरिनेशनसाठी कमीत कमी अर्धा तास तरी ठेवूया. वेळ असेल तर जास्त वेळ ठेवलं तरी चालेल. चला आता पेस्ट करून घेऊया. पेस्टसाठी आपल्याला 2 चमचे मगज बी लागणार आहे, साधारण 20 मनुके, 7-8 काजू, 5-6 बदाम आणि 1 चमचा सफेद मिरे घेतलेले आहेत, ते आपल्याला लागणार आहे. बदाम सोलून घेतलेत, मिरे घालूया, मगज, भिजवलेले काजू आणि भिजवलेले मनुके. हे ड्रायफ्रूट्स 5 ते 6 तास भिजवलेले होते. आपली बारीक पेस्ट तयार झाली आहे. आता आपण कुकरमध्ये तेल टाकून घेऊया. तेलावर आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत. 1-2 तमालपत्र, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि हिरवी वेलची, मसाला वेलची. आता हिरवी मिरची टाकूया. हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे वाढवू शकता. मिरची तिखट कितपत आहे त्यावर आपण ते ठरवू शकतो. हिंग टाकून घेऊया. इथे 2 कांदे कापून घेतलेले आहेत. बारीक चिरलेला कांदा आहे, तो आपण आता तेलावर छान परतून घेऊया. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कांदा जास्त लाल करायचा नाहीये आपल्याला. कांद्यासाठी थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया, म्हणजे आपला कांदा लवकर परतेल. कांदा जास्त परतायचा नाहीये, कारण आपल्याला व्हाईट मटण करायचंय. कांदा जर फार असा लालसर असा तांबूस झाला तर त्याचा कलर बदलू शकतो, म्हणून कांदा गुलाबी रंगावरच परतून घ्यायचा आहे. सॉफ्ट झाला की आपल्याला त्यावर मटण टाकून घ्यायचंय. हे असं मटण टाकून घेते मी. व्यवस्थित मटण परतून घेऊ. मटण शिजण्यासाठी आपल्याला थोडं पाणी लागणार आहे, ते आपण पाणी टाकून घेऊया. आता आपण मटण शिजवून घेऊया. मटण शिजलेलं आहे आपलं. 1 शिट्टी झाल्यावर 10 मिनिटं मंद गॅस ठेवला होता. आता इथे व्यवस्थित मटण शिजलंय. इथे आता एका पातेल्यात 1 मोठा चमचा तेल टाकून घेते. त्यावर आपल्याला 1 मोठा चमचा बटर टाकायचं आहे. इथे तुम्ही तूप सुद्धा टाकू शकता किंवा मग तेलावर ही पेस्ट परतून घेऊ शकता. मी आता इथे पेस्ट टाकून घेतली. पेस्ट आपण व्यवस्थित परतून घेऊया, जेणेकरून तिचा कच्चेपणा निघून जाईल. व्यवस्थित पेस्ट परतून घेऊया. पेस्ट आपली छान अशी परतली आहे. आता यावर आपण मटण टाकून घेऊया. मटणाला छान उकळी आली आहे. आपण मीठ चेक करून थोडंफार मीठ इथे टाकून घेऊया. आपल्याला किती पातळ किंवा किती दाट हवंय त्यावर आपण हे पाणी ठेवू शकतो. 1 मोठा चमचा लिंबू रस टाकलाय. झाकण लावून 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर ठेवून देऊ. मटण आपलं तयार आहे. आता आपण सर्वात शेवटी इथे क्रीम घालूया. ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालू शकते. मटण तयार आहे आपलं.
चला तर मग सर्व करूया। जर तुम्हाला मटण कोरमा अजून दाट हवा असेल तर तो तुम्ही दाट करू शकता। यातलं पाणी आटवून घ्यायचं म्हणजे तो दाट होईल आणि एखाद्या पदार्थासोबत, दुसऱ्या नॉनव्हेज पदार्थासोबत साइड डिश म्हणून सुद्धा तुम्ही तो खाऊ शकता। आणि जर तुम्हाला पातळ हवा असेल तर तुम्ही त्याचं पाणी थोडं वाढवू शकता। असं हे थोड्याशा ग्रेव्हीमध्ये सुद्धा खूप टेस्टी लागतं। रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।